तर लग्न संस्था आणि ज्योतिषशास्त्र कसा संबंध आहे? तर विवाह म्हणजे काय? वि म्हणजे विष्णू, ओके. वाह म्हणजे वाहन, विष्णूकडे नेणारं वाहन म्हणजे विवाह. आता मला तुम्ही असं बोललात की त्याचे काका काकी आई वडील त्याच्याविषयी काय विचार करतात हे त्याच्या पत्रिकेतून कळतं. होय. आता मला सांगा पत्रिका कशी काढतात? पत्रिका म्हणजे ज्यावेळी बालक जन्माला येतो ओके. त्यावेळीची आकाशस्थ ग्रहस्थिती, त्या क्षणी आकाशात जे ग्रह, कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे, किती अंशावर आहे. म्हणजे आज आपण GPS म्हणतो, तर GPS ही भूतलावरचं GPS असतं, हे आकाशस्थ GPS आहे. लग्नाची घाई गडबड आहे, कोणाचे जमतायत कोणाचे जमत नाहीत, ज्यांचे जमलेत त्यांचे होत नाही, होले झाले तर टिकत नाहीत, फार गडबड आहे. मग आम्हाला क्लिअर होतं की जर या दोघांमध्ये लग्नानंतर वाद झाला तर तो कुठे होणार आहे. अच्छा. तिथे गुणमिलन उघडायचं, मुलाचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान, तीनच गोष्टी लागतात. बरं. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान फीड करायचं, मुलीचं फीड करायचं, त्याला टिक केलं की ते आपल्यासमोर पूर्ण गुणांची यादी येते. बरं, माझ्या मनात ह्या गुणांना घेऊन एक प्रश्न, हे गुण काढले कसे जातात आणि काय असतात म्हणजे नेमके? बरं, हा मुद्दा झाल्यावर सांगू. ठीक आहे, ठीक. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राजमंचच्या या एका नवीन एपिसोडमध्ये. आपल्या आयुष्यात 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक असतो जन्म, दुसरा मृत्यू आणि तिसरा विवाह. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही, विवाह देखील कदाचित. बऱ्याचदा सांगितलं जातं की त्याच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, परंतु त्यापूर्वी खूप काही गोष्टी बघायच्या असतात आणि त्याच्यानंतर विवाहामध्ये उतरतो. आजकाल हॅपी मॅरिड लाईफ हे जणू काही मिथ झालेलं आहे. म्हणजे सुखी वैवाहिक आयुष्य तुम्हाला 10 मध्ये 9 जणांचं बघायला मिळत नाही, एकात दुसरा त्यालाही अपवाद असतो. मग अशा प्रसंगामध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये ज्योतिषशास्त्र हे कितपत महत्त्वाचं असतं किंवा या विवाहासारख्या अगदी अतिशय महत्त्वाच्या अशा या भूमिकेमध्ये ज्योतिषशास्त्र कसं काम करतं हे पाहण्यासाठी आजचा आपला पॉडकास्ट आहे. विवाह करताना कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, कुठल्या नाही पाहिल्या पाहिजेत आणि सगळं पाहून सुद्धा विवाह होतो आणि तरी सुद्धा लग्न तुटतात, त्याला कारण काय असतात आणि त्याचे उपाय काय, हे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात. आणि असे प्रश्न तुमच्या मनात उठतात म्हणूनच आणि या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठीच आपल्या या राजमंचाची निर्मिती झालेली आहे. आज तुमच्या याविषयीच्या सर्व प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपल्यासमोर एक अतिशय ज्योतिषशास्त्राच्या तज्ज्ञ ज्योती जोशी मॅम आपल्यासमोर बसलेल्या आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार ज्योतिताई. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचच्या या कार्यक्रमामध्ये. आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन. राजमंच, त्यांचे सगळे प्रेक्षक, सगळ्यांचं अभिनंदन. 21व्या शतकात आपल्याला सर्व विषयाचं ज्ञान आवश्यक आहे. अगदीच. आणि ते तुम्ही तुमच्या मंचावरून लोकांना घरबसल्या उपलब्ध करून देत आहात आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. मी तुमचं चॅनल बघितलं, खूप छान आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत आणि अवेअरनेस ही सगळ्यात मोठी गोष्ट की जी तुम्ही घडवून आणत आहात. अगदीच. त्यामुळे तुमचं अभिनंदन. ज्योती मॅम, काय होतंय, तुमचा परिचय फार मोठा आहे. बरं. मी तुमच्याविषयी काही सांगताना कमी पडू नये आणि मला असं वाटतं की तो तुमचा थोडक्यात अगदी तुम्ही जर परिचय करून दिलात आणि माझ्या प्रेक्षकांना तुमची एकदा ओळख झाली की आपण मस्त मुक्त चर्चा करू शकतो. बरं बरं. खरं तर हे स्वतःचा परिचय कठीण गोष्ट असते, पण तरी थोडक्यात सांगते. 95 पासून मी शास्त्राचा अभ्यास सुरू केला. तत्पूर्वी एका वेगळ्या चळवळीत होते, परंतु माणसाला जेव्हा अनुभव येतात तेव्हा ते बदलतात. 95 पासून मी अभ्यास सुरू केला. जसजसं अनुभूती येत गेली शास्त्राची, मग मी ठरवलं होतं की आपण व्यवसायातून निवृत्ती घ्यावी आणि हा छंद जोपासावा. मी या छंदाकडे वळले आणि आयुष्य पूर्ण होतं. सांसारिक जबाबदाऱ्या तेव्हा संपलेल्या होत्या, त्यामुळे एकच स्वप्न पाहिलं की घराघरात ज्योतिष. आणि घराघरात ज्योतिष हे स्वप्न घेऊन आमची संस्था निर्मिती झाली. आणि जर आपला उद्देश चांगला असला ना की तसा सपोर्ट मिळतो. तर मला जी यंग जनरेशनचा सपोर्ट मिळाला, 200 कार्यकारी टीम माझ्याकडे अशी पहिल्याच दिवशी उभी राहिली की आपल्याला घराघरात ज्योतिष पोहोचवायचे आणि आपण ते कार्य करायचं आहे. बरोबर. त्यामुळे एकाच दिवशी जर 400 हात असे मिळाले तर काम जोरात वाढतं. आणि आमचं तेच एक स्वप्न आहे, घराघरात ज्योतिष. 14 पुस्तकं माझी आलेली आहे
पहिल्या पुस्तकाच्या 10वी आवृत्ती आलेली आहे. अरे वा. प्रेक्षक खूप म्हणजे आजच्या काळात एक तर पुस्तक विकणं कठीण, ज्योतिषावरचं विकल्या जाणं अजून कठीण आणि त्याच्या जर 3 वर्षात 10वी आवृत्ती आली. ज्योतिष का महत्वाचं आहे एवढं? म्हणजे तुम्ही जे म्हणताय घराघरात ज्योतिष गेलं पाहिजे, तुमच्या नजरेतून ज्योतिष का महत्वाचं आहे एवढं? हे ना मला अनुभूतीतून आलं. हम्म. खरं सांगायचं तर मी जसं सांगितलं मी विरुद्ध चळवळीत होते, डाव्या चळवळीत होते. बरं. मग जेव्हा अनुभवाचा पहिला चटका बसला तेव्हा कळलं की ज्योतिष हे अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शक शास्त्र आहे. हम्म. मग त्या शास्त्राचा जसजसा आपण अभ्यास करत जातो, खोली गाठत जातो, हम्म. एक एक पदर जेव्हा उलगडतं तेव्हा शास्त्र आणि त्याची डेप्थ आपल्याला रोज नवीन शॉक बसतात. हे शक्य आहे का असं रोज प्रश्न पडायचे मला. हम्म. हम्म. मग प्रश्न पडाला, त्याला लिहिलं, मग त्याची उत्तरं शोधली आणि त्याची ज्या पद्धतीने उत्तरं या शास्त्रातून मिळतात अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे आपल्या ऋषीमुनींबद्दल माझ्या मनात इतका प्रचंड आदर निर्माण होतो की त्यांनी 10,000 वर्षापूर्वी असं शास्त्र निर्माण केलं की जे आजही मानवी आयुष्यात सकारात्मकता निर्माण करतं, हम्म. आपले लहान मोठे दुःख कमी करतं, अडचणी कमी करतं, आपल्याला रस्त्यातले खड्डे दाखवतात. अजून काय हवंय? बरं. असं हे डेप्थ असलेलं शास्त्र आहे हम्म. आणि हे ईश्वर निर्मित शास्त्र आहे. वेदाचं 6वं अंग आहे. वेदाचं 6वं अंग म्हणजे ज्योतिषशास्त्र की वेद चक्षु ज्याला म्हटलं जातं. बरं. म्हणजे जर आपण संस्कृती पाहिली किंवा इतिहास पाहिला तर तो काही शतकांचा, पण जेव्हा आपण भारतीय संस्कृती हा विचार करतो तेव्हा इसवी सन पूर्व शेकडो शतकं हम्म. त्याची सुरुवात वेदांपासून झाली. त्यानंतर उपनिषद आले, हम्म. त्यानंतर विविध दर्शनशास्त्र आले, त्याच्यानंतर रामायण आलं, हम्म. महाभारत आलं. अशा पद्धतीने ते डेव्हलप होत गेलं. म्हणजे रामायण महाभारतात तुम्हाला ज्योतिषशास्त्राची जे आपण आज आकाशस्थ ग्रहस्थिती सांगतो, हम्म. एकेका घटनेला रामायणात लिहिलेलं आहे की आज कोणता ग्रह कुठे आहे, कोणत्या नक्षत्रात आहे. हम्म. त्या काळी भारतीय खगोलशास्त्र एवढं प्रगल्भ होतं. हम्म. मग मला हा 96 मध्ये प्रश्न पडला की अरे तेव्हा दुर्बिणी नव्हत्या, होतं काय? हम्म. कोणत्या आधारावर त्या ऋषीमुनींनी हे शोधलं की आज या दिवशी असं ग्रहण पडणार आहे, हम्म. हे ग्रह इथे असेल, आणि इतक्या तेही अंशावर. अचूक. अचूक म्हणजे 100% अचूक. अगदी सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये माझ्या हे नक्कीच लक्षात आलेलं आहे की मी तुमच्यासोबत अगदी खूप वर्साटाईल आणि खूप मोठी वेगवेगळ्या विषयावरती ज्योतिषाला घेऊन चर्चा करू शकतो. पण सुरुवातीच्या इंट्रोडक्शनमध्येच होय. मी विषय क्लिअर करून टाकलेला माझ्या प्रेक्षकांसाठी की होय. लग्नाशी रिलेटेड आजचा हा पॉडकास्ट असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या कमिटमेंटला होय. ठेवून आपण दुसरे पॉडकास्ट 100% मला तुमच्याकडून राशी वगैरे सगळं ऐकायला आवडेल. पण लग्नाशी रिलेटेडच माझा आजचा पहिला प्रश्न आहे ॲक्च्युअल पॉडकास्टचा या, की खरंच असं हे आता जे लगीन सराई सुरू आहे सध्या, लग्नाची घाई गडबड आहे, कोणाचे जमतायत कोणाचे जमत नाहीत, ज्यांचे जमलेत त्यांचे होत नाही, होले झाले तर टिकत नाहीत, हे फार गडबड आहे. आणि कारणंही खूप सारी असतील. म्हणजे अगदीच फक्त ज्योतिष आहे असं मी म्हणत नाही, परंतु त्यातल्या त्यात मला जे वाटतं ते हे शास्त्र, ज्योतिषशास्त्र हे फार मोठं कारण आहे. तर लग्न संस्था आणि ज्योतिषशास्त्र कसा संबंध आहे आणि किती संबंध आहे? पहिलं एक वाक्य तुमचं थोडंसं रिपेअर करते. ओके. ज्योतिष हे कारण नाही, ज्योतिष हा उपाय आहे. बरं. ओके. या सगळ्या प्रश्नातून मार्ग काढण्याचं आज जर सामर्थ्य एका शास्त्रात असेल तर ते ज्योतिषशास्त्रात आहे. बरं. वा. तर विवाह म्हणजे काय? वि म्हणजे विष्णू, ओके. वाह म्हणजे वाहन, हम्म. विष्णूकडे नेणारं वाहन म्हणजे विवाह. वा, हे ऐकलं नव्हतं यापूर्वी हा. मी कधीच. आणि ह्या थीमवर जेव्हा तुम्ही लग्न करता किंवा हम्म. तर ती डेप्थ असली पाहिजे की विवाह म्हणजे आपण आता आयुष्याचं शेवटचं टोक गाठणार आहोत यशाचं. हम्म. हम्म. एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारते. हम्म. समजा तुम्ही काश्मीरला जाणार आहात, हम्म. तर काय काय माहिती काढाल? पहिले ते काश्मीर इथून किती आहे, तिथे जिओग्राफिकल कंडिशन कशी आहे, तिथे थंडी वगैरे आहे का, तिथे खायला प्यायला काय मिळतं, इथूनच जो रिसर्च आज गुगलवरून करू शकतो तो सगळा तिथे करतो. हवामान राहण्याची खातं व्यवस्था किती काय बरोबर असेल, असतं खूप कमी वेळा. तरी आपण ते पाहतो. हम्म. आपला प्रवास किती दिवसाचा असतो? 7 दिवस, 10 दिवस, हम्म. 15 दिवस. विवाह हा आयुष्यभराचा प्रवास आहे.
हम्म. आणि अशा प्रवासाला जेव्हा आपण निघतो तेव्हा पुढील माहिती आपल्याकडे असणं, जास्तीत जास्त माहिती असणं, की हम्म. येणारा जोडीदार कसा आहे, त्याचं कुटुंब कसं आहे, कुटुंबातील माणसं कशी आहे, त्याच्यावर आपले ट्युनिंग कसे जुळतात, हम्म. ही सगळी माहिती देणारं एकमेव शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. बर. ज्योतिषशास्त्र म्हणजे विवाहातून दोन व्यक्तीचा विवाह नसतो, दोन कुटुंबाचा असतो. हम्म. त्याचा थेट प्रभाव दोन्ही कुटुंबावर होत असतो. आणि पत्रिका मिलन करताना आपण जो विचार करतो की दोन कागद जुळवतोय, हम्म. तर नाही, दोन माणसं जुळवतो. हम्म. त्या माणसांचे स्वभाव, त्यांचं जगण्याची थेरी, दोन कुटुंब, त्यांचे पुढचे सगळे स्वप्न, आशा, आकांक्षा हे जुळवत असतो आपण पत्रिकेतून. हम्म. आणि म्हणून पत्रिका ही विवाहात अत्यंत महत्वाची आहे. बर. काय काय असतं पत्रिकेमध्ये? काय बरं. काय दिसतं आणि काय काय खूप सांगितलं छानच जातं? प्रश्न आहे. हम्म. पत्रिकेत काय दिसत नाही. बर. पत्रिका म्हणजे संपूर्ण तुमच्या आयुष्याचा आरसा. बर. जातक कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो दिसायला कसा आहे, त्याच्या केसापासून तळपायातल्या अंगठ्यापर्यंतचं त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे. ते फक्त पत्रिकेतून कळतं? होय. त्याचं कुटुंब कसं आहे, कुटुंबातील माणसं कशी आहे, तो कुटुंबाबद्दल काय विचार करतो, कुटुंबातील इतर माणसं त्याच्याबद्दल काय विचार करतात, त्यांचं एकमेकांशी ट्युनिंग कसं आहे, तो परिश्रम किती करतो, हार्डवर्क किती करतो, कामं किती टाळतो, काम करताना कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स देतो, त्याच्या आयुष्याची थीम काय आहे, त्याची वास्तू कशी आहे, त्याचं वाहन कसं आहे, त्याच्या आईबद्दल असलेलं नातं कसं आहे, भावंडांशी तो कसं वागतो, बहिणींशी कसं वागतो, मित्र त्याला लाभदायक आहेत की नुकसानदायक आहेत, त्याचं शिक्षण कसं होणार आहे, शिक्षणात किती अडथळे येणार आहेत, क्रिएटिव्हिटी त्याच्यात आहे की तो छापखाना पॅटर्नचा माणूस आहे. म्हणजे जर आपण अगदी असं सांगत बसले तर अर्धा तास जाईल. कुंडलीतून आयुष्यातील 360 प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होतात. तुम्ही तुमचे सगळे नातेवाईक, मुलगा, काका, मामा, काकाचा मुलगा, काकाच्या मुलाची बायको, त्याची नातवंडं, एवढी नाती आपल्या पत्रिकेतून कळू शकतात. एका पत्रिकेतून, फक्त त्याच्या पत्रिकेमधून? कोणत्याही जातकाच्या पत्रिकेत. आता मला तुम्ही असं बोललात की ते त्याचे काका, काकी, आई, वडील त्याच्याविषयी काय विचार करतात हे त्याच्या पत्रिकेतून कळतं? होय. बर. आता मला सांगा, पत्रिका कशी काढतात? हा, पत्रिका म्हणजे ज्यावेळी बालक जन्माला येतो ओके. त्यावेळीची आकाशस्थ ग्रहस्थिती. त्या क्षणी आकाशात जे ग्रह, कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे, किती अंशावर आहे, म्हणजे आज आपण GPS म्हणतो, तर GPS ही भूतलावरचं GPS असतं, हे आकाशस्थ GPS आहे. अच्छा. आणि मग कसं असतं की प्रत्येक ग्रह त्याचं कार्यकत्व असतं, तो ज्या राशीत असतो त्या राशीनुसार त्याचा प्रभाव असतो, तो ज्या राशीत असेल त्यानुसार याचा प्रत्येक गोष्टीत प्रभाव पडत असतो. ती राशी याच्या पत्रिकेत ज्या भावावर येते त्या भावावर तो ग्रह इफेक्ट करतो. अच्छा. आता मंगळ समजा एक ग्रह आहे, तो याच्या पत्रिकेत सिंह राशीत आहे, सिंह राशी याच्या पत्रिकेत पंचमेश आहे, पंचम भावाशी संबंधित जे कारकत्व असतं म्हणजे शिक्षण, संतती, प्रणय, इष्टदेव, हे सगळ्या विषयाला निर्णय देणारा ग्रह, अधिकार वृत्ती दाखवणारा ग्रह म्हणजे मंगळ. तो फक्त याच्या पत्रिकेत. बरोबर. पत्रिका बदलली की सगळं बदलेल. तर ह्याच्या पत्रिकेत एवढे विषय तो मंगळ ठरवतो. मग तो कसं देतो, तर मंगळ किती अंशावर आहे, बालक आहे, युवा आहे, मृत आहे, मित्र राशीत आहे, शत्रू राशीत आहे, मार्गी आहे, वक्री आहे, अस्त आहे, स्तंभी आहे, नववंशात कुठे आहे. आणि त्या क्षणी त्या जातकाला जो प्रश्न असेल त्याच्या विविध वर्गकुंडल्या आहे. मला असं वाटतं पण हा विषय आपला वेगळा जातोय. आज आपण विवाह एवढाच म्हणजे हे विवाहाच्या विषय नाही आले, हे पत्रिकांवर चाललो आपण. विवाह जुळवताना काय काय पाहिलं पाहिजे मुळात? विवाह जुळवण्यात जेव्हा आपण पत्रिका मिलन करतो तर याच्यात मुख्यतः 2 वेगळे विभाग आहे. एक पारंपरिक पद्धतीने गुणमिलन, त्याच्यात अष्टकूट गुणमिलन आपण म्हणतो. इथे पुन्हा ऋषी मुनींना नमन करावं असं वाटतं. त्यांनी त्या काळी जे संशोधन केले ते 10,000 वर्षानंतर उपयुक्त आहे. आज आपण एखादं प्रोडक्ट शोधतो, आज AI आलंय,
सगळ्यात लेटेस्ट आहे. हम्म. 1 महिन्यांनी ते डब्यात जाऊ शकतं. हो, आजकालच्या सगळ्या टेक्नॉलॉजी सोबत बऱ्यापैकी हेच होतं. हं. अशा स्थितीमध्ये आपलं तत्वज्ञान 10,000 वर्षापूर्वीचं आजही कायम आहे. हम्म. तेव्हा त्यांनी जे विचार केला, आता त्याच्यात वर्ण, वैश्य, तारा, वर्ण म्हणजे जात नाही. हम्म. वर्ण बघितलं जातं. आता वर्ण काय असतं? तर त्या जातकाची प्रवृत्ती असते. हम्म. समजा एखाद्याचं क्षत्रिय वर्ण आहे. जातक म्हणजे ज्याची ती पत्रिका आहे हां, तो तो. व्यक्ती. ओके. हां, प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांसाठी. समजा एखाद्याचं वर्ण क्षत्रिय आहे. ओके. त्याची प्रवृत्ती कशी असते? लढाऊ. लढाऊ, अग्रेसिव्ह, हम्म. ॲक्टिव्ह. हम्म. मी संरक्षण करेल हम्म. माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या राज्याचं, माझ्या Warrior. देशाचं, व्हॉटएव्हर. हम्म. कुठेही काही भानगड झाली की हा चालला पुढे सोडवायला. पत्रिकेत वर्ण येतो? हो. बर. मग होतं काय? वर्णामध्ये एक क्षत्रिय झाला. हम्म. दुसरा एक वर्ण आहे वैश्य, तो असतो व्यापारी. हम्म. हम्म. हा, मी तुम्हाला उदाहरणच फक्त देते, डिटेल शिकवणं शक्य नाही. हम्म. मग हा व्यापारी माणूस काय करतो? जिथे जातो, हम्म. जे व्यापार चालू आहे, समजा तो इथे आला ना, हम्म. तर तो हे बघेल, याच्या खर्चाचा अंदाज काढेल, याच्यात किती प्रॉफिट होतंय, किंवा तो हम्म. रस्त्यावर वडापाव खायला थांबला, हम्म. व्यापारी प्रवृत्ती असते. हम्म. तो बघेल की आपण इथे 15 मिनिटं आहोत, 15 मिनिटात किती वडे विकल्या गेले. हम्म. त्याचा किती धंदा झाला, हा, मग ते महिन्याचं किती करत असेल. बरोबर, त्याची ती प्रवृत्ती आहे. आता गंमत कसं होतं की आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की समवर्ण असावं. हम्म. मग इथे समजा विरुद्ध असले, हम्म. एक व्यापारी प्रवृत्ती, एक क्षत्रिय प्रवृत्ती, हम्म. हम्म. तर व्यापारी प्रवृत्तीचा जो जोडीदार आहे त्याला क्षत्रिय प्रवृत्तीचा जोडीदार हा रिकामटेकडा वाटेल की घरचे प्रश्न सोडतो आणि गावाचे सोडवतो. हम्म. बरोबर. त्याची ती भूमिका बरोबर आहे. तो बरोबर की चूक हे नाही. हम्म. क्षत्रिय प्रवृत्तीच्या व्यक्तीला व्यापारी प्रवृत्तीचा जोडीदार हा योग्य वाटणार नाही की किती काय आपलं काही घेणं देणं आहे की नाही समाजाशी, आपण देणं लागतो, बरोबर. या समाजाचं मी देणं लागतो, हा हा हा. तोही त्याच्या जागी बरोबर आहे. थोडक्यात क्षत्रिय थोडा दातृत्वाचा असतो आणि हा व्यापारी वैश्य जो आहे तो तो थोडा पृथ्वी स्वार्थी असतो. तत्वाचा, स्वार्थी नाही म्हणतायत. हा, See, म्हणजे स्वार्थी असं- म्हणजे स्वतः पुरता विचार नाही. करणारा. नाही, त्याचं आयुष्यात या जन्माला येण्याचं उद्देश अर्थप्राप्ती असतं. ओके. हा. त्याला अर्थतत्व म्हणतात, ठीक, म्हटलं जातं. ठीक. म्हणजे चूक मी वाईट ते- कोणीच नाही. कोणीच आहे. हा, बरोबर. विनाकारण युद्ध करणे काही चांगली गोष्ट नाही. बरोबर. कोणताही व्यक्ती चूक किंवा बरोबर नाही. हा. आपल्या ग्रंथांमध्येच लिहिलेलं आहे, कोणताही ग्रह चांगला किंवा वाईट नाही, हम्म. कोणतीही पत्रिका चांगली किंवा वाईट नाही, हम्म. कोणताही माणूस चांगला किंवा वाईट नाही, 2 मध्ये फरक असतो. अच्छा. आणि मग योग्य व्यक्तीला योग्य सहकारी भेटला तर ते सहजीवन होतं. हम्म. हा, आणि मग सहजीवनाच्या वाटेवर जाण्यासाठी पत्रिका मिलन. बरं. हा, आपण तेच पाहत होतो की त्याच्यामध्ये काय काय पाहतो आपण पत्रिका बघत वर्ण, असताना. वैश्य, वर्ण. तारा, योनी. हा. तारा म्हणजे याच पद्धतीने नक्षत्र बघितल्या जातात. हा. दोघांचे नक्षत्र एकमेकांना अनुरूप आहे का? हम्म. तर योनीमध्ये गंमत सांगते. हा, हम्म. तुम्हाला ते यंग जनरेशनला तर खूपच आवडेल. हम्म. कसं असतं ना की प्रत्येकाची एक थीम असते प्रेमाची. हम्म. काही लोकांना असं आवडतं की आपल्या जोडीदाराने गुडघ्यावर बसून हातात गुलाब धरून आपल्याला प्रपोज प्रपोज करावं. केलं पाहिजे. त्याच्यात समोरच्या व्यक्तीची काहीच चूक नाही. हम्म. काही व्यक्ती या डिग्निटी मेंटेन करतात. हम्म. त्यांना जोडीदाराने 2 लोकांमध्ये सुद्धा व्यक्त झालेलं आवडत नाही. ते डोळ्यांच्या इशाऱ्यांनी एकमेकांशी बोलतात आणि खूप डेप्थली बोलतात. हम्म. बरोबर, बरोबर. दोघांचं प्रेम खरं आहे, हम्म. दोघं बरोबर आहेत. हम्म. पण ह्या दोघांचं जर आपसात लग्न झालं हम्म. तर दोघं दुःखी होतील. अच्छा. ज्याला डिग्निटी मेंटेन एकमेकांना करायची, चुकीचं समजते. ज्याला डिग्निटी मेंटेन करायची त्याला ते खूप अपमानास्पद वाटेल की 4 लोकांमध्ये शो ऑफ केला. बरोबर. आणि ज्याला त्या पद्धतीने शो ऑफ हवा आहे त्याला असं वाटेल की समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेमच नाहीये, हम्म. नाहीच आहे, कधीच व्यक्त होत नाही. हम्म. 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 त्याला ती डोळ्याची भाषा समजणार नाही. बरोबर. याच्यात चूक कोणी आहे का? नाही, दोघं बरोबर आहे. दोघांची एक्सपेक्टेशन चुकीचे आहेत. नाही, हा. दोघांची जोडी चुकीची. ओके. म्हणून आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की विशिष्ट योनीला विशिष्ट योनी नको. याद्या अच्छा. दिलेल्या आहे त्यांनी, जसं गाय आणि सिंह नको, हम्म. परस्पर विरुद्ध आहे.
मृग आणि श्वान नको, अशा त्यांनी जोड्या दिलेल्या आहे की ज्यांचे मूलभूत विरोधाभासी गोष्टी आहेत. परफेक्ट योनी कुठली असते जोडीदार? असं परफेक्ट नसतं, पर्याय असतात. त्यातली चांगली नाही, तसं करूच नाही, त्याच्यात हां. खूप ड्रॉबॅक होतात. बरं. कसं होतं ना की आपण असं परफेक्ट हा एकच, एक तर यंग जनरेशन लवकर विवाह ठरवायला घाबरते आणि आमच्यासारख्या व्यक्तीने असं सांगून दिलं तर ते एकच योनी शोधत फिरतील आणि त्यांचा विवाह अजून 2 वर्ष पुढे जाईल. अच्छा, ओके. आम्हाला बोलण्यापूर्वी खूप विचार करावा लागतोय आज. खरं. तर तसं नका प्रश्नच विचारू नका, कारण आहे लिहिलेलं आहे पंचांगात, तुम्हाला सापडतीलही. बरं, पर्याय? पर्याय हाच आहे की जेव्हा आपण पत्रिका पाहतो, हं. आता गंमत कशी असते बघा, आता मी तुम्हाला हे मुद्दे सांगितले, याच्यापेक्षा जास्त महत्वाचे मुद्दे अजून आहे. बकुट आहे, नाडी आहे, ग्रहमैत्री आहे, बरं. ते याच्यापेक्षाही अधिक महत्वाचे ठीक मुद्दे आहे, ठीक आहेत. आहे. मग होतं कसं ना, आम्ही काय करतो की आमच्याकडे आल्या पत्रिका की शांतपणे बघून घेतो. 36 गुण जुळत नाही, 36 गुण जुळले तरी ते कामाचे नसतात. बरं. समजा 20 गुण जुळले, 25 जुळले, 25 जुळले तर बरं, माझ्या मनात ह्या गुणांना घेऊन एक प्रश्न, हे गुण काढले कसे जातात आणि काय असतात म्हणजे नेमके हे गुण? बरं, हा मुद्दा झाल्यावर सांगू. ठीक आहे, ठीक. 25 गुण समजा जुळले, मग राहिले किती? 11. 11. मग ह्याच्यात कसं असतं, तक्ते दिलेले असतात. मग त्या तक्त्यामध्ये कोणते गुण मिळाले नाही हे दिलेलं असतं. मग आम्हाला क्लिअर होतं की जर या दोघांमध्ये लग्नानंतर वाद झाला तर तो कुठे होणार आहे. अच्छा. मग आम्ही काय करतो की आपल्याकडे जो जातक आला तो आपला फर्स्ट जातक आणि दुसरा हा सेकंड जातक, बरोबर आहे. तर आम्ही पहिल्या समुपदेशनामध्ये त्या जातकाला विचारतो की बघ, या गोष्टींमध्ये ऍडजस्टमेंट आहे, कारण जुळवून घेणं, ऍडजस्टमेंट महत्वाचीच आहे. तुझी मानसिकता आहे का? मानसिकता असेल तर या स्थळावर पुढे जाऊ. बरं. कारण कुठे जुळवून घ्यायचं ही चॉईस तुम्हाला असते पत्रिका प्रिपेअर झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी. मग काही लोकांचे आपले आपले प्रेफरन्स क्रम असतात, त्यानुसार ते म्हणतात ठीक आहे, हा असा विषय आहे का, मी मॅनेज करेल. कारण यंग जनरेशन मॅनेजमेंटमध्येही एक्सपर्ट आहे. हो. तर त्यांना जर माहिती असलं तर ते मॅनेज करतात. मग आमचं दुसरं समुपदेशन सुरू होतं तेव्हा हे दोघं असतात कॉलवर. बरं. कधी कधी झूमवर घेतो किंवा कधी कॉन्फरन्स कॉल घेतो. तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीलाही आम्ही सांगतो की तुला इथे इथे असं जुळवून घ्यायचं आहे. दोघांना एकाच वेळी सांगतो. बरोबर. मग जर त्या दोघांनी ते विषय मान्य केले तर गो अहेड. म्हणजे गंमत सांगते, असंच पत्रिका मिलन झालं, लग्न झालं. मग लग्नाच्या काही महिन्यानंतर त्या मुलीचा फोन आला की असं करतो तसं करतो. म्हटलं तुझ्याजवळ तेव्हाचं रेकॉर्डिंग आहे का? म्हणे आहे. म्हटलं तू बोलली होती मी हा विषय मॅनेज करेल. म्हणे हो, तेव्हा सोपं वाटलं होतं. म्हटलं असं नाही, आता तू ते रेकॉर्ड पूर्ण ऐक, तू काय कमिट केलं होतं ते आठव. बरोबर. मग तिला ते लक्षात आलं. मग ते जुळवून घेण्याची प्रवृत्ती तिथे निर्माण होते. अच्छा. तर असा हा विषय. ओके. आता हे गुण कसे काढले जातात हा मध्ये तुम्ही प्रश्न विचारला. अतिशय सोपं आहे. सगळ्यांकडे हातात मोबाईल आहे, खूप सारे फ्री सॉफ्टवेअर आहेत. ॲस्ट्रोसेज आहे, ज्योतिष, कुंडली, खूप आहे, खूप आहे, शेकडो नाही. उघडायचं, तिथे गुणमिलन उघडायचं, मुलाचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान, 3च गोष्टी लागतात. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान. फीड करायचं, मुलीचं फीड करायचं, त्याला टिक केलं की ते आपल्यासमोर पूर्ण गुणांची यादी येते. बरं. फक्त त्या गुणाचं प्रॉपर विश्लेषण करण्यासाठी ज्योतिषी लागतं. गुण येऊन जातात, 36 पैकी 25 आहे, 22 आहे, 28 आहे, व्हॉट एव्हर ते आले. मग तुम्हाला जुळवून कुठे घ्यायचं आहे ते सांगायला गुण कुठल्या बेसिसवर निघतात काय सांगू शकतो आपण? हो, हेच अष्टकूट जे मी तुम्हाला सांगितलं, वर्ण, वैश्य, तारा, योनी, भुकुट, ग्रहमैत्री, नाडी, हे सगळे ते हेच विषय. अच्छा. परंतु हा एक पार्ट झाला, ही पारंपरिक पद्धत झाली. कोणतंही शास्त्र हे स्थळ, काळ, वेळ अनुसरून बदलत असतं, किंबहुना बदलावं, नाही तर चालणार नाही, तुम्ही बाहेर फेकले जा. काळ बदलता, समस्या बदलतात. आता जेव्हा ही कुंडली किंवा ही पद्धती निर्माण झाली तेव्हा एखाद्या मुलीची अपेक्षा सासरी जाऊन काय असायची?
पोटभर जेवण मिळालं, सासूने दिलं, खूप झालं. हम्म, हम्म, मुलाची अपेक्षा असायची बायकोने आईसोबत काम करावं, हम्म. घरात शांतता टिकवावी, खूप झालं. पूर्वीच. तेव्हा ह्या पत्रिका तयार झाल्या. बरोबर. त्या आजच्या काळात जशाच्या तशा लावल्या तर कसं काय लागू होणार आहे? बिलकुल नाही. हे नक्की की त्यातून आपल्याला खूप मोठं गायडन्स मिळतं. हम्म, हे जे 8 विषय दिलेले ऋषीमुनींनी, त्याच्यातून आपण परफेक्ट एका लेवलला पोहोचतो. हम्म. पण त्याच्यापेक्षा डीप जेव्हा विचार येतो, तेव्हा आधुनिक गुणमिळवण पद्धती आम्ही वापरतो. बर. मग त्याच्यात कसं असतं की मुलाच्या पत्रिकेचा राशीस्वामी मुलीच्या पत्रिकेत, मुलाच्या पत्रिकेतला राशीस्वामी हा. मुलीच्या पत्रिकेत कुठे आहे, कोणत्या राशीत बर आहे. बर. हा. मुलीच्या पत्रिकेचा राशीस्वामी मुलाच्या पत्रिकेत कुठे कुठं आहे. आहे? ओके. मुलाच्या पत्रिकेतील पंचमेश, इथे आपण प्रेम वगैरे हे विषय पाहतो, ते हम्म. मुलीच्या पत्रिकेत कुठे आहे. ओके. मुलीच्या पत्रिकेचा पंचमेश मुलाच्या पत्रिकेत कुठे आहे. हम्म, त्या पद्धतीने सप्तमेश, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टमेश, ज्याला आपण सासूरवाडी म्हणतो. हम्म, हम्म, बघा कसं झालं ना, मागील काळात हम दो हमारे दो, हम्म, हम्म. कुटुंब लहान होत गेले. त्या गोष्टीला आज 20, 25, 30 वर्ष झाले. तरुण पिढी विवाहाला आली. आईवडील तसे तरुण आहेत, हम्म, ॲक्टिव्ह आहेत. त्यांची मुलगा म्हणा मुलगी म्हणा स्वतंत्र लग्न झालं. मग आता होतं काय ना, ही मुलगी जी सासरी जाते तिची आई फुल वेळ असतो, एनर्जी पण असते. हम्म. मोबाईल असतात दोघांच्या हातात. मग काय भाजी केली पासून जे सकाळपासून फोन सुरू होतात मुलीच्या आईचे आणि मुलीचे. ओके. आणि मुलाकडे पण हाच प्रश्न, म्हणजे दोन्हीकडे सासूरवाडी हा एक प्रश्न बनून गेला आहे. हम्म, आता इथे गंमत आहे प्रॅक्टिकली, प्रेक्षकांनाही समजेल, तुम्हालाही समजेल. काय होतं ना बघा, मुलगी सासरी गेलेली असते, तिच्या आईचा फोन आला, का ग हम्म, कशी आहेस. हम्म. मला सांगा, कोणती मुलगी नवऱ्याच्या चांगल्या गोष्टी सांगू शकते आईला? नाही सांगू शकत आपल्या संस्कृतीत. हा. मग आईला उत्तर तर द्यायचं आहे. हम्म, मग ती काय देईल? सासूबद्दल. हम्म, तिच्याजवळ दुसरं उत्तरच नसतं. किंवा ती खूप आनंदातही असेल ना, हम्म. तरी जर आईचा फोन आला आणि तिने विचारले 2 प्रश्न खोदून खोदून, काही तर उत्तर द्यावंच लागतं. बरोबर. ती सासूबद्दल बोलते. याच्यात प्रश्न विचारणारा चूक नाही, हम्म, उत्तर देणारा चूक नाही. त्याची अशी इच्छाही नाही की अर्धवट माहिती द्यावी. हम्म, पण जिथे ते पोचतं तिथे ते अर्धवट पोचतं. हम्म. याच्यात कुणाचीच चूक नसते. सेम बरं. गोष्ट आहे, आता मुलगा स्वतःच्या आईला काय सांगेल? बरोबर आहे. हम्म, मग होतं काय ना, की चांगल्या गोष्टी सांगितल्या जात नाही. ते दोघं त्यांचे खुश असतात. हम्म, मग हळूहळू मुलीची आई तिच्यावर हॅमर करते, हम्म. मुलाची आई ते किंवा वडील ट्रेनिंग सुरू होते त्यांची. हा, असलेले संस्कार विस्कळीत होतात. आपल्यालाच काही नमतं घ्यायची गरज नाही. हम्म, आपणच का नमतं घ्यावं? हम्म, त्यालाही गरज आहे, तुलाही गरज आहे, तिलाही गरज आहे. हम्म, मग हे जे तोलमाल सुरू होऊन जातं, वजन काटा घेऊन बसून जातात, हम्म, प्रश्न उत्तरं, आरोप प्रत्यारोप. काही ठिकाणी तर मी ट्रॅजेडी अशी पाहिली हम्म. की एक वेळ अशी येते की मुलाचे आईवडील त्यांचे ते खुश असतात, मुलीचे आईवडील त्यांचे ते खुश असतात, आणि त्या हॅमरिंगमुळे हे दोघंच आपसात वाद घालत बसतात. हम्म. माझी आई अशी, तुझी आई अशी. बरोबर. काही संबंधच नसतो, हम्म, संबंधच नसतो, घटनाही घडलेल्या नसतात. हम्म. पण हे सगळं परिस्थितीने निर्माण झालेले प्रश्न आहेत. याच्यात ज्योतिषाचा काय हात आहे? पुन्हा प्रश्न चुकला. ह्याच्यात ज्योतिष प्रश्न सांभाळू इन द शकतं. सेन्स मला असं म्हणायचंय की आता जसं आपण मगाशी म्हणलं वर्ण वगैरे, हां. वर्ण डिफरंट असले किंवा विरुद्ध असले तर असं काही होतं का, किंवा आपले गुण जुळलेले नसले नाही. तर असं काही होतं का? इथे काही. ते समुपदेशन हा विषय महत्वाचा आहे. बर. आणि इथे ज्योतिषी खूप चांगलं समुपदेशन करू शकतात. हम्म, कारण कसं होतं की आम्हाला पत्रिका पाहिली की लक्षात येतं की प्रश्न निर्माण कुठून झाला आहे. हम्म, हम्म. आता मग मुलाची बहीण असू शकते, वडील असू शकतात, आई असू शकते, किंवा मुलीचेही असे नातेवाईक असू शकतात. बरोबर. त्यांचं आणि यांचं आपसात नातं कसं आहे. मग आम्ही त्यांना शांतपणे सांगू शकतो की या व्यक्तीशी ना 1 महिना बोलू नको. अच्छा. इतकं सोपं उत्तर असतं या शास्त्रामध्ये. हम्म, मग महिन्याभर बोलू नको, महिन्याभराने मलाच कॉल कर. महिन्याभरात त्यांचे प्रश्न सौम्य झालेले असतात.
दोघांना सांगून देतो की तू याच्याशी बोलू नको आणि तू तिच्याशी बोलू नको. हम्म. 1 महिना दोघं फोन ब्लॉक करा त्याच्या व्यक्तीचं. बर. ते करतात. हम्म. कारण त्यांनाही अनुभव आलेले असतात अनेक गोष्टीचे, ते ऐकतात आमचं. तर मग असं जर झालं तर 1 महिन्यात त्यांचे प्रश्न कमी आलेले असतात. त्याचा तर तो रूट कॉज निघाला ना तिथून. हां. हम्म. मग पहिल्या दिवशी जर आम्ही त्यांना सांगितलं की या व्यक्तीमुळे असा प्रश्न येतोय, त्यांना विश्वास बसत नाही. हम्म. बघा, मुलगी सासरी येते, स्वतःचं सगळं सोडून आलेली असते, घरदार, कुटुंब, आई वडील, एकटी पडलेली असते. हम्म. मग जिच्याशी तिचं फोनवर बोलणं होतं, बॉन्डिंग वाटतं, असं कळत न कळत तीच आपली आधारवड असं निर्माण झालेलं असतं. हां, तिच्या विरुद्ध आपण डायरेक्ट बोलायला गेलो ती ऐकेल का? बरोबर. मग 1 महिन्यांनी जेव्हा त्यांचं रुटीन बसलेलं असतं, तेव्हा आम्ही सांगतो की हा प्रश्न असा असा आहे, तर समोरची मुलगी ऐकते. बर. म्हणून मी तुम्हाला सांगते, ज्योतिषशास्त्र याच्यात प्रश्न नाही, उत्तर आहे. हम्म. आम्ही आमचं शास्त्र उत्तराचा भाग बनतोय. समुपदेशन करताना आमच्याकडे जे टूल्स आहेत ते प्रचंड महत्त्वाचे आहेत. हम्म. म्हणजे इतके पॉवरफुल टूल्स आहेत की कोणत्याही 2 व्यक्तीतला विसंवाद आम्ही सरकवू शकतो फक्त समुपदेशनातून. टूल्स इन द सेन्स साधनं बघा, आता म्हणजे तीच कुठली साधनं किंवा पत्रिकाच आमचं सगळ्यात मोठं टूल्स असतं. हा. पत्रिकेमध्ये अजून विभाग असतात. जसं एखादा योग असला की घटना घडते. हम्म. हां, बरोबर. योग घटना दाखवतो. हम्म. ती घटना केव्हा घडेल ते महादशा, अंतर्दशा, गोचर हे दाखवतात. मग महादशा आणि गोचर हे आमचे मोठे टूल्स आहेत काळ अच्छा. निर्धारण करण्याचं. एक वेगळी गंमत सांगते बघा. हां, हम्म. शास्त्राप्रती आहे. हम्म. तुम्ही डे टू डे आयुष्यात अनुभव घेतला असेल, आपल्या प्रेक्षकांनी पण नक्कीच घेतला असेल. हम्म. आपला स्वभाव आपल्याला कळतो. हां, बरोबर. एक सार्वजनिक स्वभावाचा विषय सांगते की तुमच्या स्वभावात कसं परिवर्तन होतं आणि ते आपल्या ऋषीमुनींनी कसं लिहून ठेवलेलं आहे ग्रंथांमध्ये. हम्म. मी नुसतं वाचून सांगते, माझा काहीच रोल नाही आहे इथे. हम्म. बघा, हां, काय होतं, एखाद्या दिवशी तुम्हाला नर्वस वाटतं, हम्म. तुम्ही नर्वस असता, थोडा वेळ जातो, अचानक काहीतरी होतं, हम्म. गेलं खड्ड्यात, तुम्ही उत्साहात काहीतरी खरेदीचा तुम्हाला मूड येतो हम्म. किंवा काहीतरी चांगलं खावं प्यावं, आनंदी जगावं असा तुमचा मूड तयार होतो. हम्म. त्याचा एक छोटासा पिरियड असतो, हम्म. तो जातो आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात काय करून दाखवू. हम्म. ती कर्तृत्वाचा भाव तुमच्या मनात तयार होतो. मी प्रेक्षकांना ओपन सांगेल की तुम्ही हे लिहा आणि लिहून ठेवा. तुमच्या कमेंटमध्ये सांगा की तुमचे असे मूड बदलतात की नाही. हम्म. ज्या क्षणी तुमचा हा मूड येतो त्याच्यानंतर एक तुम्हाला असं येतं की मी कर्तृत्व करेल ते कुणासाठी करेल. हम्म. तेव्हा तुमच्या भावना असं एक मातृत्वाची भावना तुमच्यात डेव्हलप होते की मी माझ्या आईसाठी करेल, बायकोसाठी करेल, मुलांसाठी करेल, नवऱ्यासाठी करेल, व्हॉटएव्हर. एक हम्म. प्रेमाची भावना तुमच्या मनात आतून निर्माण होते त्या क्षणांना. हम्म. मग तो एक छोटासा पिरियड असतो, हम्म. तो संपतो हम्म. आणि मग तुम्हाला अचानक राग येतो. काही कोड्याचं नसतं, हम्म. जाऊ द्या त्यांना, मी आणि माझी कामं. हम्म. हे ज्या क्षणी संपतं त्याच्यानंतर तुमच्या मनात येतं की मला हे पाहिजे, मी हे मिळवणार, ॲट एनी कॉस्ट मिळवणार. हम्म. आणि मग तुम्ही त्याच्यात झोकून देतात आणि तिथे एक चूक करतात त्या पिरियडमध्ये. हम्म. तो पिरियड संपला की तुम्हाला अचानक असं वाटतं की तुम्ही लोकांना मार्गदर्शन करावं. मग तुमचा एखादा मित्र आला की त्याला तुम्ही शिकवतात की हे काम असं कर. हम्म. ते संपलं की तुम्ही परिश्रम सुरू करतात आणि त्याच्यानंतर तुमचं बोलणं सुरू होतं. ही जी सिक्वेन्स आहे याला आपण म्हणतो चक्र, सर्कल. हम्म. हे प्रत्येकाच्या आयुष्यात रोज निर्माण होतं, बरं. रोज फिरतं. फक्त ते कुठून सुरू होईल हे तुमच्या राशी आणि नक्षत्रावर अवलंबून असतं. हे सर्कल ह्याच क्रमाने फिरतं. बरं. या भावनांचं सर्कल याच क्रमाने फिरतं. म्हणजे चक्र पद्धती ही ब्रह्मांडाची खूप मोठी गोष्ट आहे. हम्म. आता चक्र जर तुम्ही म्हणाल तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. हम्म. सर्व ग्रह एका विशिष्ट क्रमाने सूर्याभोवती फिरतात. हम्म. इथपर्यंत आपण आलो. ही सूर्यमाला झाली. हम्म. आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलेलं आहे अशा अनेक सूर्यमाला आहेत. हो. सगळ्या सूर्यमाला याच क्रमाने चक्रामध्येच फिरत असतात. Yes. चक्र कुठेच तुटत नाही. पेरोडिक. हां, तेच चक्र हे मानवी मनाला लागू होतं.
म्हणजे आकाशगंगेच्या तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत जरी गेलात, जे आत्ता विज्ञान शोधतंय ते आपल्या ग्रंथांमध्ये आहे की सगळीकडे याच पद्धतीने चक्र आहे आणि काळ दिलेला आहे की कोणती आकाशगंगा किती वेळात कसं चक्र फिरतंय. आणि ते तंतोतंत आजही लागू होत आहे. तर त्याचं आपण काय म्हणतो की त्या आकाशगंगा ब्रह्मांडी ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांडी. बरोबर. तिथे जे चक्र आहे तेच मानवी मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात आहे. जगाच्या एवढ्या लोकसंख्येत, भारताच्या 140 कोटी देशातल्या एका कोणत्या तरी माणसाच्या मनात हेच चक्र असंच आहे. आणि ते प्रत्येकाच्या ह्याच्यात प्रत्येकाच्या क्रम ह्याच्यात आहे. वेगवेगळा असू शकतो. आता मी ओपनली सांगते, सांगावं प्रेक्षकांनी की माझ्या मनात या पद्धतीने भावना फिरत नाही. क्रमवारी पण हीच येते, फक्त सुरुवातीचा बिंदू जो असतो तो शेवटचा बिंदू येतो. वा. तर हे ग्रंथच अपार आहे. हे ग्रंथ आपण वाचले तेवढे कमी आहेत. पुन्हा मला असं वाटतं आपण विषय जरा आज इंटरेस्टिंग चालू, काही हरकत नाही. आता आपण ते जे मध्ये सुरू होतं आपलं की गुण जे गुण जुळवण्याच्या ह्याच्यात अजून एक त्याच्यामध्ये फॅक्टर असतो नाडी. नाडी काय प्रकार असतो, म्हणजे विवाह जमवताना हा पाहिला जातो? नाडी हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. त्याच्याबद्दल बरेच समज गैरसमज समाजात निर्माण झालेले आहे. आणि गुण मिलनमध्ये त्याला 8 गुण असतात. बरं. एक नाडी असताना विवाह करू नये अशी ती परंपरा आहे. पण त्याच्यात बरेच नियम उपनियम असतात. आता एक नाडी असली तर नेमके काय प्रश्न निर्माण होतात? एक तर नैसर्गिक शारीरिक आकर्षण कमी होतं. बरं. विवाहाचा जो मूळ उद्देश आहे तो हाच आहे. आकर्षण. दुसरं संतती संदर्भात प्रश्न निर्माण होतात. आणि तिसरं एकाच वेळी दोघं आजारी पडण्याची शक्यता आहे. कारण की नाडी सारखी असली की त्यांचा आरोग्याचा पॅटर्न सारखा असतो. बरं. एकाच वेळी फॅमिलीमध्ये जर सातत्याने दोघं आजारी पडले तर अनेक प्रश्न निर्माण होतात. पण हा विषय आता अधिक सूक्ष्मरित्या अभ्यास करून झालेला आहे. आणि नाडी एक असेल, नक्षत्र भिन्न असेल तर प्रॉब्लेम निर्माण होत नाही. बरं. आणि असे अनेक उपविभाग आहेत त्याच्यात की ते पाहून आपण सांगू शकतो की एक नाडी असेल तर विवाह करायला हरकत नाही. संतती हा त्यातला खूप मोठा प्रश्न येतो, कारण की कुटुंब वृद्धी या कारणासाठी विवाह केले जातात असं आपण आज तरी समजतो. अर्थात त्यालाही भरपूर अपवाद झालेले आहेत, आमच्याकडे येतातच. आजकाल खूप सुरू आहे. म्हणजे जेव्हा आम्ही प्रश्न सांगतो ना ते समोरून सांगतात, ठीक आहे संतती नाही झाली का चालेल, पुढे बोला. समाज बदलतोय, त्याला आपण थांबवू नाही शकत, असं आहे. बरोबर. किती प्रकारच्या नाडी असतात? आद्य, मध्य आणि अंत्य अशा 3 प्रकारच्या असतात. सेम नाडी असली की हा प्रश्न तयार होतो. बरं. नक्षत्र भिन्न, प्रश्न सुटला, हरकत नाही, तुम्ही विवाह करू शकता. त्या 3 गोष्टींचे प्रश्न निर्माण होत नाही. कारण अर्थात खूप छान सांगितलं, कारण 3च नाडी असल्याच्या नंतर एक नाडी येणं फारच स्वाभाविक आहे. आणि त्याच्यात नक्षत्र वेगळी असली तर तो नाडीचा प्रश्न तिथे सुटून जातो. नाडी सारखाच एक गोत्र. हो, गोत्र. तो माझा पुढचा प्रश्न होता की गोत्र काय असतं? म्हणजे गोत्र म्हणजे आता इतक्यात तुम्ही वाचलं असेल कुठे की विज्ञानाने शोध लावलेला आहे, जवळच्या नातेवाईकांमध्ये जर लग्न झालं तर होणाऱ्या संततीला प्रश्न निर्माण होतात. वाचलं असेल? हो हो, अगदीच. तर गोत्र म्हणजे एका विशिष्ट ऋषी मुनींपासून निर्माण झालेली पुढची पिढी. समजा कश्यप गोत्र आहे तर कश्यप ऋषीची पुढचे सगळे वारसदार म्हणजे कश्यप गोत्री. मग इथे काय होतं ना, म्हणजे किती संशोधन सखोल असेल, तुम्ही फक्त विचार करा की एकच गोत्र असलं तर होणारी संतती तेवढी बुद्धिमान निघणार नाही, तिच्यात प्रश्न निर्माण होतील. म्हणून सगोत्री विवाह हा नाकारला जातो. आणि आधुनिक काळात जेव्हा इंटरकास्ट विवाह होतात तेव्हा गोत्र तर खूपच विभिन्न येतात. त्यांची संतती बुद्धिमान निघताना विज्ञान सांगतंय. म्हणजे जे गोष्टी आज विज्ञान संशोधन करतोय त्या अनेक गोष्टी आपल्या शास्त्रांनी तेव्हा संशोधित केलेल्या आहेत. किती प्रकारचे गोत्र असतात? गोत्र भरपूर आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यावर पुन्हा मग खूप विषय आपला भरकटत जाईल. पण सगोत्र हा एक मुख्य मुद्दा. सेम गोत्रामध्ये लग्न केलं नाही पाहिजे, मग बाकी कोणत्याही गोत्रात करा. ओके. एवढाच यातला मुद्दा प्रेक्षकांनी लक्षात घ्यावा, कारण याच्यात आपण जास्त टेक्निकल बोललो ना
हा, मानवणार नाही. बोरिंग होऊन जाईल आणि प्रेक्षकांच्या ते डोक्यात येणार नाही. हा लग्न जमवताना सगळ्यात मोठा आणि सर्वात कॉमन जो विषय असतो तो असतो मंगळाचा. मंगळ आणि म्हणजे काय कोणालाही माहिती, अगदी हे- लहान लेकराला सुद्धा विचारलं की तिला हम्म. मंगळ आहे किंवा त्याला मंगळ आहे असं असेल तर ते लग्न करू नये. हा मंगळ काय प्रकार आहे आणि हा ह्या विवाह संस्थेमध्ये इतकी अडचण का निर्माण करतोय? नाही, मंगळ नाही निर्माण करत. बरं. आणि मंगळाची एक महाभारतातली कथा मी नंतर सांगते तुम्हाला. हम्म. महाभारत घडण्याचं एक महत्वाचं कारण आहे मंगळचा गैरसमज आहे. अच्छा. मंगळबद्दल आपल्या समाजात प्रचंड गैरसमज आहे. गैरसमज प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुषंगाने अर्थ काढून घेतो. हम्म. म्हणजे पत्रिकेचं मी तुम्हाला असं सांगेल की प्रत्येक ज्योतिषी त्याच्या दृष्टीने पत्रिका वाचतो. अच्छा. तसं मंगळाबद्दल सुद्धा अनेक गैरसमज. आता मला सांगा, मंगळ म्हणजे धडाडी, हम्म. कर्तृत्व, हम्म. रक्त, ऊर्जा. हम्म. परदेशात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ असतो. बरं. खेळाडूंच्या पत्रिका उचला, आमच्याकडे ग्रंथ लिहिलेले सगळ्या पत्रिका आहेत. प्रत्येक पत्रिकेत मंगळ प्रबळ असतो. सैन्यातील प्रत्येक किंवा शासकीय अधिकारी व्यक्तीच्या प्रत्येक पत्रिकेत मंगळ प्रबळ असतो. धडाडी, कर्तृत्व या सगळ्या गोष्टी मंगळाच्या अखत्यारीत येतात. आता एक छोटंसं उदाहरण सांगते की नवरा बायको बसले. नवरा मंगळ प्रधान आहे, तो आला, चल ग मस्त जाऊ आपण बाजारात फिरून येऊ किंवा पिक्चर पाहू. ती नेमकी थोडं सायलेंट किंवा हो घर आवडणारी, आज असतं सुट्टी मिळाले, आज आपण घरातच बसून टीव्हीवर पाहू. झाला विसंवाद. दोघांची मनं तुटली. इथे चूक कुणाचीच नव्हती. या उलट ती दुसरी पण जर मंगळ प्रधान असेल तर ती म्हणेल हो आपण येताना बाहेरून जेवून येऊ. अच्छा. दोघं खुश. हा, किंवा दोघं जर हो घरी राहणं आवडणार असेल, दोघं सायलेंट नेचरचे असतील तर दोघं मिळून छानपैकी टीव्ही लावतील, घरात काहीतरी खिचडी पापड त्याच्यावर तूप वगैरे बनवतील, दोघं खुश राहतील. म्हणजे मूळ मंगळ प्रधान व्यक्ती आणि मंगळ नसलेली व्यक्ती, जवळपास 45% पत्रिकांना मंगळ असतोच. बर. 55% पत्रिकांना मंगळ. पण ते काही सौम्य कडक असं काही सांगतात ज्योतिषी. तेच गैरसमज निर्माण तिथून होतात. तेवढं जाण्याची गरज नाही, पण मंगळ असलेल्या व्यक्तीला मंगळ असलेल्या व्यक्तीची पत्रिका जुळवली तर ते दोघं आनंदी राहतात. भांडणं नाहीत होणार जास्त, ऊर्जा दोघांमध्ये. हा सांगते ना. आणि मंगळ नसलेल्या व्यक्तीच्या पत्रिकेला तशीच पत्रिका जुळवली की ते दोघं आनंदी राहतात. बरं. फक्त कधी कधी काय होतं, हे दोन्ही मंगळवाले असले ना, दोघं भांडतील, एकमेकांचं डोकं फोडतील आणि पुन्हा जवळ येतील. अच्छा. कारण त्यांना ती ऊर्जा असते. आता तो एक रागीट आहे आणि ही जर सायलेंट असली तर त्यांच्यात कायमस्वरूपी दुरावा तयार होईल. दोघं रागीट असले, दोघं भांडण करतील, दोघं एकमेकांचे डोकं फोडतील, पण त्यांच्यात कायमस्वरूपी दुरावा नाही होणार. अच्छा. कारण की तो मंगळ दोघांना मागेही आणतो. मंगळ हा सेनापती आहे, ऊर्जा आहे, धडाडी आहे, कर्तृत्व आहे. मंगळ आहे तर तुमचं कर्तृत्व आहे. त्या मंगळाला दोष देण्यात काय तथ्य आहे? कुठून आलंय की म्हणजे लहान लेकराला जर विचारलं की तिच्या पत्रिकेत त्याच्या पत्रिकेत मंगळ आहे तिथे लग्न नाही मुळात करायचं, हे कुठून सुरू झालंय मग? दोष हा शब्द जो दिला गेला तो चुकीचा दिला गेला. असं कुठेतरी समाजात बोलताना ते शब्दातून शब्द निर्माण झाला. किंवा प्राचीन काळी कसं व्हायचं ना की अनेक बायका असायच्या, एकेका बायकोला अनेक संतती पण असायची. मग अशा वेळी जर मंगळ प्रबळ असेल पुरुषाच्या पत्रिकेत तर लागोपाठ संतती व्हायची. लागोपाठ संतती झाल्यामुळे त्या बाईचं मृत्यू पण यायचा. मग त्यामुळे असा समज व्हायचा की त्याच्या पत्रिकेत मंगळ आहे, हिच्या पत्रिकेत मंगळ नाही, म्हणून मृत्यू झाला. मुळातच हा गैरसमज आहे. ते मृत्यूचं कारण वेगळं झालं इथे. तर कसं होतं ना की तेवढं ज्ञान नसल्यामुळे काढलेलं शॉर्टकट उत्तर म्हणजे मंगळ. बरं. तर मंगळबद्दल प्रचंड गैरसमज आहे. आता मोठमोठ्या ऍक्ट्रेस वगैरे पाहतो मी, ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत मंगळ होता म्हणून तिचं काहीतरी कुठे वडाच्या झाडासोबत लग्न लावलं. रेखाच्या पत्रिकेत मंगळ आहे, तिचे पती वारल्यानंतर तिने लग्न नाही केलं. इतके मोठमोठाले इतक्या जागतिक राष्ट्रीय लेवलवरती गैरसमज कसं होतं माहितीये का की शॉर्टकट उत्तराची एक
आपली प्रवृत्ती आहे. हम्म. कोणत्याही प्रश्नाला शॉर्टकट उत्तर शोधा, मोकळवा. ते मंगळावर एक शिक्का मारला हम्म. की आपण फ्री. म्हणजे प्युअर मंगळ पण बोलत नाही, मंगळ दोष म्हणतो आपण त्याला. नाही, तर दोष हा शब्द चुकीचा आहे. हा. मंगळ असणं नसणं म्हणजे पत्रिकेतील 5 स्थानं असतात. व्ययस्थान किंवा 12वं स्थान, प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान. हम्म. या 5 स्थानात जेव्हा मंगळ असेल तेव्हा तो मंगळ दोष म्हटला जातो. आता त्याला अच्छा. एक कारण असंही आहे की तुमचं घर म्हणजे जिथे शांतता हवी, हम्म. जोडीदार म्हणजे शांतता हवी, तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व शांत असावं. मग अशा ठिकाणी मंगळ किंवा मंगळाची दृष्टी असली हम्म. की अग्रेसिव्हनेस निर्माण होतो, हम्म. शांतता भंग पावते. हम्म. म्हणून त्याला कदाचित मंगळ दोष म्हणत किंवा असं गैरसमजातून दोष म्हटला गेला. हम्म. मंगळ हा दोष नाही, हम्म. तो प्रत्येक पत्रिकेत असतो. जगातल्या प्रत्येक पत्रिकेत मंगळ काय, शनी, राहू, केतू असतातच. सगळ्याच. हा. तो दोष नाही, ती हम्म. एक ग्रहस्थिती आहे. हम्म. त्या ग्रहस्थितीला विशिष्ट पर्याय आहेत. हम्म. ते पर्याय आपण फॉलो केले हम्म. की त्या प्रश्नाची तीव्रता कमी होते. आणि 45% लोक आहेत त्यांचं जर आपसात विवाह झाला तर अर्धा प्रश्न तर तिथेच कमी होतोय. बरोबर. मग त्याला दोष देण्याचं कारण नाही. आणि कसं होतं ना, अनेक वेळा गैरसमजातून नवीन प्रश्न निर्माण केला जातो. हम्म. मी तुम्हाला 3 मिनिटापूर्वी एक वाक्य वापरलं की प्रत्येक ज्योतिषी स्वतःच्या दृष्टीतून बघतो. हम्म. आणि तुम्ही पण आता उदाहरण जे सांगितले हम्म. की मंगळ दोषांमुळे असं झालं, हम्म. तसं नाहीये. कसं होतं ना की मंगळ दोषामुळे त्या एका विशिष्ट झाडाशी लग्न लावून दिलं, बरोबर. हम्म. मग होतं काय ना, पत्रिकेतील स्थान बदलतं. म्हणजे प्रथम विवाह आपण सप्तम स्थानावरून पाहतो. बरं. द्वितीय विवाह भाग्यस्थान आणि धनस्थानाचं कॉम्बिनेशन असतं. हम्म. मग इथे स्थान बदलतं. आणि समजा सुदैवाने दुर्दैवाने त्या जातकाच्या पत्रिकेतील सप्तम स्थान अधिक चांगलं असेल हम्म. आणि असं लग्न लावून दिलं की त्याचं पुढे भाग्य तो स्वतःच बिघडवून घेतो ना. अच्छा. म्हणजे स्थान बिघडलं की त्याचं ते वैवाहिक सुख बिघडतं. हम्म. म्हणजे अशा पद्धतीने विवाह लावल्यामुळे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असते, हम्म. किंबहुना होतं देखील. हम्म. कारण की नैसर्गिक वैवाहिक सुख त्या व्यक्तीच्या पत्रिकेत आहे. फक्त मंगळ आहे तर तुम्ही मंगळाची पत्रिका बघा. बरं. पण असं जेव्हा विवाह एखादा लावून मोडला जातो आणि पुन्हा विवाहाला उभा केला जातो तेव्हा तो द्वितीय विवाह ठरतो. अच्छा. आणि द्वितीय विवाह ठरला की पत्रिका फिरते, अच्छा. स्थानं बदलतात, प्रभाव बदलतात आणि हम्म. मग होणारं नुकसान हे जास्त मोठं असतं. आपण पाहतोय हम्म. हीच अशीच घटना महाभारतात झालेली. आणि तेव्हाही मंगळ दोषामुळे अख्खं महाभारत घडलं. हा? आता मंगळ दोषामुळे नाही घडलं. हम्म. मंगळ दोषाला याच पद्धतीने अवलंब केला गेल्यामुळे घडलं. म्हणजे गैरसमज आजच नाही, तेव्हाही होते. काय उदाहरण होतं ते? गांधारीचं लग्न, हम्म. गांधारीला मंगळ होता. बरं. मग झालं कसं ना की ते तिच्या वडिलांना कळलं की हिच्या पत्रिकेत मंगळ आहे. हम्म. मग तिचं एका बोकड्याशी लग्न लावलं, हम्म. त्या बोकड्याला मारून टाकलं हम्म. आणि तो विषय तिथे त्यांच्या दृष्टीने संपला. बरोबर. मग इकडे काय झालं ना, पितामह भीष्मांनी त्यांना मागणी घातली. हम्म. एक तर यांचा पुत्र अंध, धृतराष्ट्रासाठी. हा, हम्म. मग त्यांची इच्छा कमी, मुलीला अंध मुलाशी लग्न लावून द्यायची. तिच्या भावाची म्हणजे शकुनीची तर अजिबात इच्छा नाही. हम्म. गांधींनी पण पट्टी बांधून रिॲक्शन केली वगैरे वगैरे. हम्म. पण होतं कसं ना, त्या काळात हे मोठं राष्ट्र, पॉवरफुल, सत्ता, हस्तिनापूर, तर त्या सत्तेसाठी म्हणून, त्या सत्तेच्या प्रेशरसाठी, हस्तिनापूरच्या सत्तेच्या प्रेशरसाठी त्यांना मान्यता द्यावी लागली. त्यांचं छोटंसं राज्य आहे शकुनीचं किंवा गांधारीचं गांधार राज्य होतं. आता ते तिकडे भारताच्या बाहेर आहे. तर त्यांनी ती मान्यता दिली लग्नाला. मग लग्न वगैरे लागलं. तिथपर्यंत ठीक होतं. गांधारीने एवढं मोठं पाऊल उचललं, तो एक स्वतंत्र विषय. तिथेही ठीक होतं. मग नंतर हा विषय धृतराष्ट्राला कळला की गांधारीचा पहिला विवाह बोकडाशी झाला होता आणि तिथे त्याचा पुरुष इगो दुखावला. हा विषय पितामह भीष्मांना कळला.
मग त्यांनी काय केलं, गांधार राजाला बोलले की तुम्ही तुमचा सगळा कुळबा घेऊन आमच्या राज्यात या, आम्ही तुमचं अवभगत करू. आणि त्या काळात अशी पद्धत होती की जिथे गेले ते लोक जे देतील ते खायचं. हे पण सगळे गांधार राजा, त्याचे सगळे नातेवाईक, राज्यातील सगळे लोक, सेनापती, सगळे सगळे मिळून, कारण त्यांनी आमंत्रणच तसं दिलं होतं. आणि आपल्याला एवढं मोठं आमंत्रण मिळाल्यावर ते सगळेच्या सगळे उठून आले. मग इथे काय झालं ना, त्यांनी काय केलं, या सगळ्यांना कारागृहात टाकलं. बरं. कारागृहात टाकलं आणि रोज एक मूठभर तांदूळ त्यांना दिले, हे तुम्ही सगळे मिळून खा. आणि तेव्हाची ती पद्धतच होती, जे दिलंय ते खायचे, आता सारखं नसायचं. मूठभर तांदळात एवढे लोक जगू शकत नव्हते, एक एक दाणा यायचा सगळ्यांच्या वाटी. मग त्यांनी असं विचार केला की आपण सगळे मरणारच आहोत, किमान हे एकाला कुणाला तरी देऊ तर तो तरी जगेल. मग सुरुवातीला गांधार राजान थोडेसे घ्यायचे आणि बाकी सगळे शकुनीला द्यायचा, की तो जगला पाहिजे आणि त्याने आपला बदला घेतला पाहिजे असं. मग असं शकुनी एकेकाला स्वतःच्या डोळ्यासमोर मरताना पाहतो. मग शेवटी फक्त हे दोघंच राहतात. मग गांधार राजा त्याला बोलवतो, जवळ बोलवतो, ये म्हणे, कानात सांगायचं आहे. आणि तेव्हा त्याच्या गुडघ्यावर जोरात लाथ मारतो की तो जुगारी होता, हौशी होता, म्हणजे बरेच दोषही होते त्याचे, की तू तुझ्या याच्यात हे सगळं विसरशील तर हे तुझा लंगडा पाय तुला विसरू देणार नाही. मग पुढच्या आपल्याला माहिती आहे महाभारत कथा. पण मूळ जी सुरुवात झाली ते मंगळ दोषचा गैरसमज, म्हणजे गैरसमजातून तेव्हा एवढी कथा निर्माण झाली. आणि मग शकुनीने प्रण घेतलेला की यांना नेस्तनाबूत करायचं. मग त्यासाठी त्याने वेगवेगळे केलेले प्रकार, म्हणजे कुठेतरी विष पेरणी तिथून झालेली. आणि काही गरज नव्हती ना बोकडाशी लग्न लावण्याचं. आता अजून एक शॉर्टकट हे उपाय तुमच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या ज्ञानाला धरून विचारतोय की हे बरोबर आहेत की चुकीचे? नाही, चुकीचे आहे बरं. माझ्या मते. कारण आता जस्ट आम्ही एक महिनाही नाही झालं, माझा मेडिकलवाला आहे जिथे माझं क्लिनिक आहे, त्याच्यासाठी आम्ही एका ज्योतिषाकडे गेलो होतो. तर त्या मुलीची पत्रिका दाखवल्याच्या नंतर त्याने सांगितलं की त्या मुलीला मंगळ आहे आणि रुटीचं झाड त्याच्यासोबत विवाह, रुईचं झाड, तर त्या रुईच्या झाडासोबत विवाह करावा लागेल, अशा पद्धतीचं हे चुकीचं आहे. त्यासाठी पत्रिका खूप सखोल पाहावी लागते, अनेक विभाग पाहावे लागतात. विवाह, वैवाहिक सौख्य कसं आहे, कोणत्या स्थानातून ते मिळू शकतं, किती मिळू शकतं, आणि पहिलं सौभाग्य गेलं आणि दुसरा विवाह म्हटल्यावर मूळ तुमचं भाग्यबळ बदलतं. बरं, बरोबर आहे की नाही? मग याला उपाय काय तुमच्या नजरेतून? ते सांगते. पहिला उपाय सगळ्यात उत्तम, मंगळाशी लग्न करावं. दुसरं, एकाच जोडीदाराशी दोनदा लग्न करावं. बरं. म्हणजे वैधव्यही येत नाही, प्रश्न निर्माण होत नाही. पण मग त्याच मुलाशी दोनदा विवाह केल्याच्या नंतर भाग्य बदलत नाही? मग तिथे कसं होतं, एका वेळी दोन्ही स्थानं ऍक्टिव्हेट होतात. अच्छा. पहिला तर असतोच ना, तो बंद नाही झालाय. आणि बघा, हे प्रश्नाची उत्तर आहेत, हा काढण्याचा अगदी योग्य रीतसर मार्ग नाही. रीतसर खरा मार्ग हाच आहे की मंगळाने मंगळाच्या मुलीशी लग्न करावं. 45% लोकसंख्या आहे ना मंगळाची. हो. किंवा मग अजून गोष्टी असतात. पत्रिका जेव्हा आपण वाचतो समजतं की ठीक आहे, ही पत्रिका मंगळाची नसेल पण मंगळ प्रबळ आहे, किंवा कर्तृत्व प्रबळ आहे, अग्रेसिव्हनेस आहे, वेगळ्या ग्रहांमुळे असेल, त्याला राहू पर्याय असतो, कधी कधी शनी पर्याय असतो, हे सुद्धा तो स्वभाव डेव्हलप करतात, तसे सुद्धा पर्याय असतात. म्हणजे नीट कायदेशीर पर्यायही खूप आहेत. ते पर्याय शोधून असं या झाडाशी लग्न लावा, बोकडाशी लावा, कुंभ विवाह करा, कुंभ फोडा, म्हणजे तुम्ही हाताने आपलं वैधव्य घेतात. हे आपल्या धर्माच्या बाहेर जातं. म्हणजे ठीक आहे, माझा विरोध नाही, तर ज्याच्या त्याचे विचार असतात. माझे हे विचार आहे की हा मार्ग वापरू नये. कुठेतरी आपण जेव्हा वैधव्य स्वीकारतो, मुलीचं असेल किंवा मुलाचं असेल, तर कुठेतरी आपण नशीब बिघडवून घेतो आपला. अगदीच. मूळ मुद्दा काय आहे? मंगळ आहे, मंगळाची मुलगी पहा. आपलं जसं मी सुरुवातीला सांगितलं की विवाह स्पेशल पॉडकास्ट आहे,
विवाह संस्था ज्योतिषाच्या नजरेतून आणि कशा पद्धतीने गेलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण 1 तासभर जे काही बोललो त्याचा एक सारांश मला थोडक्यात असा सांगा, की आता फॉर एक्झाम्पल ABC व्यक्तीला XYZ व्यक्तीशी लग्न करायचं आहे. ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून त्याचे काय टप्पे असतात, त्यांनी काय पाहिलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे? बरं. खूपच छान प्रश्न आहे. म्हणजे एकदम सखोल प्रश्न आहे हां, हा. हां. कसं होतं ना, की सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीने गुणमिलन करा. हं. त्यानंतर आधुनिक पद्धतीने गुणमिलन करा. ओके. त्याच्यानंतर पॉइंट काढले जातात, की मुलीमध्ये कुठे काय प्रॉब्लेम आहे, तिने कुठे स्वभावात बदल केले पाहिजे, हं. अ, वागणुकीत कुठे बदल केला पाहिजे. नंतर मुलाचे सगळे पॉइंट काढा. हं. त्यांनी कुठे बदल केले पाहिजे आणि मग ते एकमेकांना देऊन टाका. बरं. ती जर एकमेकांची तयारी असेल ओके. तर पुढे जा, आनंदी जगा, हं. दिल्या घरी सुखी राहा. दिल्या घरी सुखी राहा. एवढं सोपं ते आहे. ओके. हे. थँक्यू सो मच मॅम. खूप छान पद्धतीने तुम्ही आज काय आहे, की मुळात मी विवाह स्पेशल पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण तुमचं नॉलेज ऐकल्याच्या नंतर आणि मध्ये एक थोडासा आपला बॅटरी संपली तेव्हा आपलं जे डिस्कशन झालं त्याच्यातून माझ्या एक लक्षात आलं, की तुमच्यासोबत एक सोल ज्योतिष, बरं. संपूर्ण ज्योतिष असा एक पॉडकास्ट होऊ शकतो जर तुम्ही मान्यता दिलीत तर. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की आम्हाला आवर्जून सांगा. तुमचे काहीही प्रश्न असू द्यात तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी स्वतः ते मॅमला विचारेन आणि त्यांच्याकडून त्याची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करेन. आणि त्या संपूर्ण ज्योतिष या मास्टर क्लास पॉडकास्टसाठी सुद्धा तयार राहा. मॅम थँक्यू सो मच. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान. म्हणजे तुमचं हे जे व्यासपीठ आहे किंवा तुमची जी प्रश्न मांडण्याची स्किल किंवा जो अभ्यास तो खूप सखोल आहे थँक्यू. आणि हा विश्वास आहे, म्हणजे भविष्य पण आहे हां. आणि आशीर्वाद पण आहे, की तुमचं Thank you हे so चॅनल much. खूप मोठं होईल, यशस्वी होईल, कारण तुम्ही प्रेक्षकांशी 1 to 1 अटॅच होतात. थँक्यू सो ते मच. स्किल मी पाहिलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. शुभम भवतु. आणि भेटू नक्कीच पुढे. मॅमचा जो मास्टर क्लास आपण करणार आहोत त्याच्यासाठीही तयार राहा आणि याला तोपर्यंत भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच. थँक्यू.